सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीनं विधान भवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगर परिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी 4 वाजता मॉकड्रिल घेण्यात आलं. मॉकड्रिलची गांभीर्यता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम केलं. या ठिकाणी आपण पुणे विधान भवन या ठिकाणची काही प्रात्यक्षिकं पाहिली. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं दक्षता म्हणून मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीनं विविध प्रात्यक्षिकं केली गेली. केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यांचा या मॉकड्रिलमध्ये सहभाग होता. हो आज माईक खाली घ्या जरा, माईक खाली घ्या सगळे. माईक खाली घ्या ना. अरे दिसत नाही. माईक कॅमेरा दिसत नाही. चालू. हो सर. सर मॉकड्रिल करण्यात आलेला आहे. विधान भवन आणि 6 ठिकाणी मॉकड्रिल केलेला आहे. काय सांगा? आज सकाळी 10 वाजता सर्व विभागासोबत मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे 3 ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आपण वाढून घेऊ. त्याच्यामध्ये दोघे महापालिकाचे समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू. तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व शहरी भाग, इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे 6 ठिकाणी आपण आज 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली. त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभाग, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, काही कॅडेट्स, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. त्याच्यामध्ये आपण मॉकड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश केला. सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला, त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्ब सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते, काही लोक बाहेर आले. जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी NDRF आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयाने काम केला. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की ते किती वेळ ते काम करते. ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाइम होता ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि ह्या जवळपास 25 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी ते संपवली आहे. सर, जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा मॉकड्रिल झालाय? तुम्हाला रिपोर्ट कुठून आले? आज 6 ठिकाणी आपण केला आहे. त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की एक पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे. त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे. त्याच्याशिवाय वनाज इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर मुळशी त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते. कारण काय की गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे. आणि एक तळेगावची नगर परिषदमध्ये हा ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला. याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा. NTV न्यूज मराठी, पुणे.